नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा पास्ता बनवणार आहे. तर मी इथे अर्धा पातेलं पाणी तापवायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं 1-2 थेंब तेल टाकून घेणार आहे आणि त्यासोबतच चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे. मीठ मी थोडंच टाकलं आहे कारण मी सॉसमध्ये सुद्धा थोडं मीठ ॲड करणार आहे. मी इथे गव्हापासून बनलेला पास्त्याचा वापर करणार आहे. तर मार्केटमध्ये हा इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्हीसुद्धा अशाच पास्त्याचा वापर तुम्ही करा. आता मी हा पास्ता काय करणार आहे, हे जे आपण पाणी तापवायला ठेवलं आहे, मी यामध्ये हा पास्ता ॲड करणार आहे. याला आपल्याला जवळपास 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला याला 90% शिजवून घ्यायचं आहे आणि 10% जे राहिलेले ते आपण व्हाईट सॉसमध्ये आपण याला परत शिजवून घेणार आहे. त्यामुळे इथं पाण्यामध्ये आपल्याला 90% शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि पास्तासुद्धा असा टम्म मस्त फुगलेला आहे. तर आता हा व्यवस्थित पद्धतीने शिजलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, याला साईडला काढून ठेवणार आहोत आणि गॅसवर कढई ठेवणार आहोत. कारण आपल्याला व्हाईट सॉसची आता तयारी करायची आहे. तर आपण हे पातेलं आता साईडला काढून ठेवूया. इथे मी आता तपवायला कढई ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. मी इथे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले आहेत. 1-1 चम्मच घेतले मोठावाला आणि कांदा कट करून घेतला आहे. मीठ घेतलेलं आहे. शिमला मिरची कट करून घेतली आहे. एक चीजचा तुकडा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतले. मी इथे मैद्याचा वापर करणार नाही आहे. खूप लोकं मैद्याचा वापर करतात, पण आपण इथे मैद्याचा वापर नाही करणार आहे. तर मी इथे ऑइलच्या ठिकाणी गावरान तूप वापरलेलं आहे. गावरान तूप तपल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचे. तर आपल्याला ह्या कॉर्नफ्लॉवरला ह्या तुपामध्ये व्यवस्थित पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण आता कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेऊया. तूपही खूप छान तपलेलं होतं. आता याला आपण असं व्यवस्थित पद्धतीने चांगलं या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्त लालसर कलर येईपर्यंत पण भाजायचं नाही आहे, पण कच्चेपणा गेला पाहिजे एवढं भाजायचं आहे. आता मी या स्टेजला इथे कांदे आणि शिमला मिर्च टाकून घेणार आहे. कांदा आणि शिमला मिर्च मी यासाठी आत्ता टाकते कारण जो कांद्याचा आणि शिमला मिरचीचा क्रंचीनेस आहे, तर तो पास्त्यामध्ये एकदम छान लागतो. त्यामुळे मी या स्टेजला इथे शिमला मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे. तर आता याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदा आणि शिमला मिरचीचं थोडं पाणी सुटेल आणि थोडं शिजायला मदत होईल. तर आता इथे मी व्यवस्थित पद्धतीने असं याला परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तर आता मी इथे काय टाकणार आहे, व्हाईट सॉसचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे दूध. तर मी इथे अर्धा लिटर भर दूध टाकून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता दूध मी ॲड केल्यानंतर याला परत एकदा चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे कारण हे कॉर्नफ्लॉवरच्या गाठी बनवू शकतात. त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजे. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं उकळी आल्यानंतर हे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते आपोआप ठीक व्हायला लागतं ह्या दुधामध्ये. आता इथे आपण पास्ता ॲड करून घेणार आहे आणि पास्त्यालासुद्धा आपल्याला 10 मिनटं परत यामध्ये होऊ द्यायचं. आता कॉर्नफ्लॉवर आणि जे दूध आहे त्याचं एक मस्तपैकी थिक असा सॉस बनेल आणि पास्त्यामध्ये मिक्स होईल. तर ते थिक जो आहे ते आपलं व्हाईट सॉस राहणार आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे आतमध्ये जे पास्त्याचे होल आहे त्यामध्ये सुद्धा हा सॉस अगदी छान प्रकारे जातो आणि ज्युसी आपला पास्ता लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे आता एक उकळी आलेली आहे आणि हळूहळू हे सगळं थिक होत चाललं आहे. आता मी इथे काय करणार आहे, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. ऑरिगॅनो तुम्ही नंतरसुद्धा जेव्हा तुम्ही सर्व करता तेव्हासुद्धा तुम्ही ऑरिगॅनो परत वरतून ॲड करू शकता. तर आता इथे मी इथे टाकून घेते. आता आपल्याला यालासुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सने खूप छान टेस्ट ह्या पास्त्याला येते. त्यामुळे तुम्ही वरतून पण ॲड करायचं असलं तर करू शकता. आता मी याला चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घेते जेणेकरून हे जे पास्ता आहे पूर्ण प्रकारे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोमध्ये मिक्स होतील. इथे आपला व्हाईट सॉस पास्ता बनून तयार आहे. तर अगदी पौष्टिक असा हा व्हाईट सॉस पास्ता आहे. पौष्टिक यासाठी म्हणते कारण यामध्ये मैद्याचा वापर नाही केलेला
किंवा जे मेयोनीज वापरतात व्हाईट सॉसमध्ये, तर त्याचासुद्धा मी इथं वापर नाही केलेला आणि अगदी छान लागतो. मेयोनीजची याच्यामध्ये तुम्हाला आठवणसुद्धा नाही येणार. तर हा सॉससुद्धा एकदम क्रीमी लागतो. तुम्ही बनवून नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.